गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव शंकरपूर मेहबूबखेडा ते आगाठाण सबस्टेशन या राज्यमार्गावर एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने विद्युत पोल उभारल्याचा आरोप धाडस सामाजिक संघटनेकडून करण्यात आला आहे। या पोलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे। या संदर्भात संबंधित कंपनीविरोधात कारवाई करण्यासाठी 4 महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे। यापूर्वी 1 आणि 2 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनही करण्यात आले, तरी देखील संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे। याच पार्श्वभूमीवर श्यामकुमार कचरू झिंजुडे यांनी 5 जून 2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तसेच संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे। विशेष म्हणजे आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला असला तरी निवेदनात आंदोलनाची नेमकी वेळ आणि ठिकाण नमूद करण्यात आलेले नाही। त्यामुळे पोलिसांनी प्रशासनासमोर अतिरिक्त आव्हान उभे राहिले आहे। संभाव्य ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गंगापूर तालुक्यातील राज्यमार्ग 216 काटेपिंपळगाव मेहबूबखेडा ते आगाठाण या मार्गावरती महावितरण कंपनीचे ठेकेदार जॅक्सन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता आणि एकदम रोडला खेटून इलेक्ट्रिक पोल उभे केलेले आहेत। याबाबत आम्ही गेल्या 6 महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागात पाठपुरावा करत आहेत। माझे सहकारी श्याम कचरू झिंजुडे आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे अन्नत्याग आंदोलन करून संबंधित ठेक्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी होती, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांचे लागेबांधे असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही। म्हणून उद्या दिनांक 5 जून 2026 रोजी माझे सहकारी श्याम कचरू झिंजुडे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्मिता पवार, उप अभियंता कोलते आणि शाखा अभियंता रासकर यांच्या जाचाला कंटाळून यांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून उद्या आत्मदहन आंदोलन करणार आहेत। या आंदोलनादरम्यान आमच्या मित्राच्या जीवितास काही हानी झाल्यास यास कार्यकारी अभियंता स्मिता पवार ह्या जबाबदार राहतील असे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगतो।